जय श्रीराम. जय श्रीराम. आम्ही सर्वजण आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी पोशिरकर हर्षद या युट्यूब चॅनल वरती. उद्याचा दिवस अर्थात 16 जानेवारी. 16 जानेवारी म्हटलं तर या स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी आम्ही सर्वजण चाललो आहे. तर कोण कोण आहे? मी आहे, माझ्या समवेत मॅन फ्रॉम शेलू शिवभक्त रणजित मसने, मामा पण आहे, कृष्णादा बोराडे, पंकज विरले, अक्षय दादा विरले. तर आम्ही सर्वजण हा राज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी, अविस्मरणीय सोहळा अनुभवण्यासाठी रवाना होतोय. मी नेहमी कारच्या माध्यमातून जातो, पण यंदा काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. बाईकच्या स्वरूपात आम्ही ही पूर्ण ट्रिप आम्ही प्लॅन केली आहे. तर ही आपली रायडर आहे, त्यानंतर मामाची शाहीन आहे रायडर पंकज विरले, NS25. मागचं बॅकपॅक दाखव तुझा. परफेक्ट पूर्ण प्लॅनिंगच्या नुसार आता आम्ही रायगडवाडी इथे आहोत. थोड्याच वेळात दुर्गेश्वर रायगडावरती रवाना होणार आहोत. जय शिवराय. जय शिवराय. आम्ही सर्वजण आता ट्रेकर्स वाटतोय, पण एक माणूस डायरेक्ट मिक्स वाटतो. ट्रेकर रायडर पंख्या. कसा आहे पंकज? कशी आहे तुझी बॅग? एक नंबर बॅग आहे. 3000ची आहे. कितीची? 3000. मग आता व्हॅल्यू किती झाली तुझी? पण असू दे, हीच मजा असते, हीच मजा असते. या सर्व काही गोष्टी या ब्लॉगच्या माध्यमातून आपण साठवून ठेवणार स्टोरीला येऊन दे. ब्लॉग पुढे पब्लिश होणार नाही, ब्लॉग प्रायव्हेटच राहतो. मजा हे असं जर बोलताना लोक हे बघितलं तर लोक उपटी घालतील आपल्या ना. एवढा नको. पण आपल्यामध्ये असा बोलकट ट्रेकर वाटतो ना, असं माणूस आहे पण direct. चला मग आता त्यांच्याकडे द्यायची का ही बॅग? मग दिसतात बलकट का? हा? दिसायला बलकट आहेत, चालायला तर समजेल आपल्याला चालायला कसे. असं पण आहे का? बघू आता समोरून गाडी आले, उडवा आम्हाला, काय त्यामुळेच बाकी राहिलंय आता. चला. हा पूर्ण सोहळा अनुभवण्यासाठी आता आम्ही रायगडावरती आलो आहे. होळीच्या माळावरती आल्यानंतर कसं वाटतंय? नवीन ऊर्जा अंगात आलेली आहे. तर आता बाजारपेठेमध्ये आपण आपलं टेंट लावूया. नगरखान्याच्या समोरच आम्ही आमचे दोन्ही टेंट लावलेत आणि आता शिवरायांचं स्मरण करत आपण त्या जय जयकारामध्ये न्हावून जाणार आहोत. बघू शकता आपण हा नगरखाना. जय आता एकदा म्हणून राहायचं मोने अन भंडारा उदळा शंभू नगरखान्याच्या बाजूला सूपचा आस्वाद घेत असताना आम्ही सर्वजण लावत होते. फायरवर्क्स चालू झालाय. सूप बनवला, आता सूपचा आस्वाद घेतोय आम्ही. मस्त तुम्हाला आमच्या बरोबर ट्रेक करताना कसं वाटतंय? म्हणजे लय भारी एकंदरीत वाटतं. आजचा दिवस नवीन एक्सपिरियन्स मिळाला मला आज. शेगडी बिगडी बरोबर आहे ना आपली? एकदम भारी. भात शिजला तर ठीक, नाही शिजला तर मग काय करायचं? टकमक टोकशी फेकून द्यायचा याला. कोणला? ग्रेव्हीची तयारी होते. भात वेगवेगळा करायला घेतलाय. मामांचं देखील काम एकदम व्यवस्थितरित्या चालू आहे. ओके मामा, तुमचं पण काम ओके का? सगळ्यांच्या इकडे बघा दादा. जय श्रीराम.
चला आता पटापट आपलं काम होऊन जाऊ दे. अक्षु अजून एक पत्र देऊ का? काय गरज नाही, कमी चुकलाय का त्या दिवशी सारखा नाही, अरे मस्त एक त्या दिवशी सारखा बात नाही. काय बोलते पबजी मध्ये काम झालं. गेली वाटतं. कशाची नाही, एकदम व्यवस्थित आहे. मार खाल्ला ना आता. हो, हा. आज हा सुवर्णमय दिवस अनुभवून आम्ही सर्वजण घरच्या दिशेने मार्गस्थ झालोय. रायडर ट्रेकर कॉम्बो अर्थात पंकज विर्ले. अरे नमस्कार सुरुवातीला बोलायचा असतो, आता धन्यवाद बोल, धन्यवाद. आभार पण बोल, आभार. शुक्रिया पण बोल. धन्यवाद, थँक्यू पंकज सर. अक्षय भाई पण आहे. मामा कसा होता आजचा दिवस? एकदम छान एन्जॉय केला ना, खूप मजा वाटली. जय शिवराय. हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. हा दिवस अविस्मरणीय राहील. महाराजांची 345वी जयंती आम्ही अनुभवली आहे. सॉरी, राज्याभिषेक सोहळा आम्ही अनुभवला आहे. अतिशय सुवर्णदायी वातावरण होतं. या वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. तर थोड्याच वेळामध्ये सोहळा संपन्न होईल, पण आम्ही घरच्या दिशेने मार्गस्थ होतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की